तुम्हाला सुद्धा वाटतं नाही का पुरणपोळी मस्त टम्म गुबगुबीत फुगलेली असावी म्हणून? कारण वर्षसणाचा सण आहे. असेही पदार्थ आपण काही नेहमीच बनवत नाही, त्यामुळे स्पेशलच पदार्थ झाले पाहिजेत. अजिबात टेन्शन घेऊ नका. सविस्तर रेसिपी तुम्हाला मी सांगितलेली आहे. इथे मैद्याचा वापर आपण जराही केलेला नाही. पाव किलो गव्हाच्या पिठामध्ये चिमूटभर हळद आणि चवीपुरतं मीठ घालून थोडंसं पाणी घालायचं आणि जसं चपातीला पीठ भिजवतो त्याच पद्धतीने हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे. भिजवलेलं पीठ सारखं मळत बसायचं नाही. 10 ते 15 मिनिट झाकण ठेवून हे पीठ मुरत ठेवूया आणि पुढच्या कामाला लावूया. पाव किलो चणा डाळ रात्रीच भिजत घातली होती. पुरणपोळीची डाळ शक्यतो आदल्या दिवशीच भिजत घालावी, म्हणजे ती चांगली भिजते. सकाळी स्वच्छ धुतल्यानंतर डाळ बुडेल एवढं पाणी घातलं आणि कुकरमध्ये याच्या 3 शिट्ट्या करून घेतल्या. कुकर थंड झालेला आहे. आता आपण बघूया डाळ किती छान उकडलेली आहे ती. तर या रेसिपीची डिटेल रेसिपी अगदी सविस्तर टिप्ससहित मी चॅनलवर अपलोड केलेली आहे. त्यामुळे खाली दिलेल्या त्रिकोणावर नक्की क्लिक करा. अगदी छोट्या टिप्ससुद्धा मी सांगितलेल्या आहेत मऊ लुसलुशीत पुरणपोळीसाठी. उकडलेली डाळ चाळणीमध्ये काढून घ्यायची. खाली एक टोप ठेवायचा, म्हणजे त्यातलं पाणी सगळं सेपरेट होईल. आता हे पाणी कटाच्या आमटीसाठी वापरू शकतो आपण. आता काय करायचं, डाळ पुन्हा त्याच टोपामध्ये काढून घेतली. पाव किलो डाळीसाठी पाव किलो बारीक केलेला गूळ घालायचा. गुळाचं प्रमाण कमी जास्त तुम्ही करू शकता. यामध्ये चवीपुरतं मीठ आणि पुरणाला रंग चांगला यावा म्हणून चिमूटभर हळद घालून घ्यायची आहे. स्लो टू मीडियम गॅसवर आपल्याला हे पुरण तयार करायचं आणि पुरणासाठी जाड बुडाचं भांडं वापरायचं. तर बघा गूळ चांगलं वितळायला लागलेलं आहे, पाणी सुटलेलं आहे. आता आपला पावभाजीचा जो मॅशर असतो त्याने डाळ बारीक करायची, म्हणजे पुढच्या कामासाठी आपल्याला खूप सोयीस्कर जाईल. हळूहळू सगळं पुरण सुकलेलं आहे आणि व्यवस्थित घट्ट झालेलं आहे. आता यामध्ये जायफळ पावडर, सुंठ पावडर, वेलची पावडर जे तुम्हाला आवडेल ते घालायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. सगळं मिक्स करून झाल्यानंतर गरमागरम हे पुरण चाळणीवर काढून घ्यायचं आणि मग पेल्याने किंवा ग्लासने हे पुरण अशा पद्धतीने बारीक करायचं आहे. पुरण मऊसूत कसं व्हावं हे सगळं मी त्या रेसिपीमध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे त्रिकोणावर नक्की क्लिक करा आणि पुरणपोळीची सविस्तर रेसिपी नक्की बघा. मळलेल्या पिठाचा एक छोटासा गोळा घेतला आणि तो एक 5 मिनिट छान रगडून मळून घेतलेला आहे आणि अगदी सॉफ्ट होईपर्यंत पीठ मळलेलं आहे. पुन्हा जेवढी पोळी लाटायची तेवढा एक गोळा घेतला. जेवढं पुरण भरायचं तेवढं हातामध्ये भरून घ्यायचं आणि वाटी याची करायची आणि तोंड बंद करून हातानेच थोडासा हलका दाब द्यायचा आणि पुरण सगळीकडे पसरवून घ्यायचं. लाटणीला थोडंसं पीठ लावायचं आणि सर पोळी सरसरीत लाटून घ्यायची. आता पिठाची खालची बाजू जी आहे, पोळीची खालची बाजू आहे ती तव्यावर घालायची आणि एका सेकंदात पोळी टर्न करायची आणि गॅस फास्ट करूनच पोळी मस्त खमंग अशी दोन्ही साईडला खरपूस भाजून घ्यायची. वरून हात सोडून तूप लावायचं आहे. टम्म फुगलेली पोळी तयार झालेली आहे. रेसिपी तुम्हीसुद्धा करून बघा आणि डिटेल रेसिपीसाठी खाली दिलेल्या त्रिकोणावर नक्की क्लिक करा.